इराणमध्ये आता 40 दिवसांची नॅशनल मॉर्निंग आणि 7 दिवसांची सुट्टी अनाऊन्स केलेली आहे. खामनेई त्यांच्या ऑफिसमध्ये होते तेव्हा ही स्ट्राईक झाली. सोबतच त्यांची मुलगी, त्यांचा जावई, त्यांची नात देखील त्यासोबत होते. याचा सरळ परिणाम दुबई, कुवेत आणि बहरानमध्ये पाहायला मिळाला. 5 स्टार हॉटेल पासून ते इंटरनॅशनल एअरपोर्टला देखील टार्गेट केला जात आहे. इमॅजिन करा मित्रांनो, याच गल्फ कंट्रीजमध्ये 1 करोडपेक्षा जास्त भारतीय लोक राहतात. जिथे जिथे मिसाईल पडत आहे तिथे तुमचे मित्र आहेत, रिलेटिव्स आहेत आणि लाखो भारतीय लोक आहेत. पण विचार करा, जर ही स्ट्राईक फुल स्केल स्ट्राईकमध्ये जर बदलली. नमस्कार मित्रांनो, मागच्या काही महिन्यांमध्ये मिडल ईस्टची स्थिती खूप सारी अनस्टेबल झालेली दिसून येत आहे. इराण आणि इस्रायलमध्ये जो तणाव अनेक दशकांपासून चालला होता, तो शटडाऊन कॉन्फ्लिक्टवरून आता डायरेक्ट कॉन्सन्ट्रेशनकडे वळताना आपल्याला दिसत आहे. मिसाईल स्ट्राईक, ड्रोन अटॅक, मिलिटरी बेसवरती हल्ले आणि न्यूक्लिअर फॅसिलिटीजवर टार्गेटिंग करण्याचा प्रयत्न आणि सोशल मीडियावरती यासोबत एक मोठा नरेटिव्ह पसरतोय. तो म्हणजे वर्ल्ड वॉर 3 सुरू झाली आहे का? हे सर्व होत काय आहे नक्की? चला या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूयात. अमेरिका आणि इराणने मिळून इस्रायलवरती फुल स्केल मिलिटरी अटॅक सुरू केला आहे आणि या ऑपरेशनला नाव दिलं आहे एपिक फुर्री. आणि हा एक दिवसाचा स्ट्राईक नाहीये. US ऑफिशियल सांगतात हा अनेक दिवसांपर्यंत चालणारा स्ट्राईक आहे. Going to destroy their missiles and raise their missile industry to the ground. It will be totally again obliterated. तेहरान, इस्फान, कोम, करमनशाह आणि इराण या सर्वांमध्ये बॉम्ब टाकले जात आहेत. आणि सर्वात शॉकिंग गोष्ट म्हणजे मी आधी तुम्हाला सांगितली तीच, म्हणजे इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामनेई त्यांच्या कंपाऊंडवरती हल्ला केला. आणि हे देखील अजून कन्फर्म झाले आहे की ते या हल्ल्यामध्ये मृत घोषित झालेले आहेत. आणि ही गोष्ट इराणियन स्टेट टीव्हीने स्वतः कन्फर्म केलेली आहे. آیت‌الله العظمی سید علی حسینی خامنه‌ای در راه سربلندی حرم جمهوری اسلامی ایران شهد گوارای شهادت را نوشیدند. इराणमध्ये आता 40 दिवसांची नॅशनल मॉर्निंग आणि 7 दिवसांची सुट्टी अनाऊन्स केलेली आहे. खामनेई त्यांच्या ऑफिसमध्ये होते तेव्हा ही स्ट्राईक झाली. सोबतच त्यांची मुलगी, त्यांचा जावई, त्यांची नात देखील त्यासोबत होते. त्यामुळे हे सर्व देखील मृत झाल्याची सूचना आपल्याला आलेली आहे. आणि या सर्वांच्या सोबतच इराणच्या मिलिटरीमधील टॉप कमांडर्सचे पण जीव गेलेले आहेत. ट्रम्प म्हणाले, द पीपल दॅट मेक ऑन द डिसिजन मोर स्टॉप देन आर गेन. आणि तेहरानच्या रस्त्यावरती याचा परिणाम पाहायला मिळाला. एका बाजूला लोक साजरा करत होते आणि दुसऱ्या बाजूला दुःखाच्या नद्या वाहत होत्या. आणि जवाबामध्ये इराणने फक्त इस्रायलवरच नाही तर UAE, कुवेत, बहरान या सर्वांमध्ये मिसाईल टाकलेले आहेत. दुबईमध्ये देखील ब्लास्ट पाहायला मिळाले आणि अबुधाबीमध्ये देखील एका इसमाचा मृत्यू झालेला आहे मिसाईल्स फुटल्यामुळे. पण हल्ला फक्त मिलिटरी बेसिसवर नाही तर सिव्हिलियन्स एरियाज मध्ये देखील हा हल्ला झालेला आहे. याचा सरळ परिणाम दुबई, कुवेत आणि बहरानमध्ये पाहायला मिळाला. 5 स्टार हॉटेल पासून ते इंटरनॅशनल एअरपोर्टला देखील टार्गेट केला जात आहे. इमॅजिन करा मित्रांनो, याच गल्फ कंट्रीजमध्ये 1 करोडपेक्षा जास्त भारतीय लोक राहतात. जिथे जिथे मिसाईल पडत आहे तिथे तुमचे मित्र आहेत, रिलेटिव्स आहेत आणि लाखो भारतीय लोक आहेत. पण विचार करा, जर ही स्ट्राईक फुल स्केल स्ट्राईकमध्ये जर बदलली तर याचा इम्पॅक्ट खूप खतरनाक होईल. आपला भारत देश जवळपास 50% क्रूड ऑइल स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कडून इम्पोर्ट करतो. आणि आताच्या वेळी भारत 26 लाखांपेक्षा जास्त क्रूड ऑइलचे बॅरल्स इम्पोर्ट करतो गल्फ कंट्रीज कडून. जर इराणने हॉर्मुझला बंद केलं तर भारताचा सप्लाय खूप झपाट्याने बंद होऊ शकतो. पण टायमिंग पहा मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांपूर्वीच इस्रायलवरून परतले होते. सर्वात आधी नरेंद्र मोदी इराणमध्ये होते, याहू सोबत डिनर करत होते, त्यांच्या पार्लिमेंटमध्ये एक स्पीच देत होते. आणि हे पहा, आता हा प्लॅन आधीच प्लॅन झालेला होता. आणि सर्वात शॉकिंग गोष्ट म्हणजे अशी आहे की इराणमध्ये शाळेवरती देखील हल्ला झाला होता, ज्यामध्ये 100 मुलं मारली गेलेली आहे. पण आता तुम्ही विचार करत असाल की हा तर एक फायदा आहे की एक कंट्रीचा डिक्टेटर मारला गेलेला आहे. पण फॉरेन पॉवरचा या प्रकारे इंटरफेअर करणे या गोष्टी अजूनही बिघडवू शकत आहे. आता भीती याच गोष्टीची आहे, जर इराण अनस्टेबल झाला तर. या महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यासोबतच अजून एक गोष्ट माझ्या मनाला खटकते,
तुमच्या पण खटकत असेल. जर इराण सारखाच अमेरिकेने भारतावरती हल्ला केला तर आपलं काय होईल? जर खरंच असं काही झालं तर हे युद्ध सर्वात खतरनाक युद्ध असं मानलं जाईल. कारण अमेरिकेजवळ B-2 बॉम्बर, F-35, F-22 रॅप्टर आणि BS-52 रॅप्टर आहे आणि सर्वात मोठी मेन ट्रॅक नेव्ही फोर्स आहे. पण भारत देखील अजून 1971 वाला जुना देश बनून राहिलेला नाही. भारताजवळ देखील न्यूक्लिअर मिसाईल्स, अग्नी, ब्रह्मोस, आकाश, पृथ्वी आणि सुपरसॉनिक मिसाईल्स आहेत. पण तरी अमेरिका भारतावरती हल्ला करायला लागला तर भारताकडे 3 मुख्य रस्ते आहेत जे हा हल्ला थांबवतील. सर्वात पहिला, अमेरिकेच्या एअर स्ट्राईकला भारत ब्रह्मोस, S-400, आकाश, पृथ्वी एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम त्यांना आकाशातच पराजित करून टाकेल. नंबर 2, हिंद महासागरामध्ये जेवढे अमेरिकन कॅरियर्स फिरत आहेत त्यांना INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य यांनी हल्ला करून पाण्यातच बर्बाद करून टाकले जातील. आणि तिसरा सर्वात मुख्य रस्ता म्हणजे ग्लोबल डिप्लोमॅसी, ज्यामध्ये रशिया, चायना, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील आणि अशा अनेक ग्लोबल साऊथच्या देशांना सोबत घेऊन अमेरिकेवरती दबाव टाकू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ऑफिशियल प्लस मराठी इंस्टाग्रामवरती देखील अवेलेबल आहे, यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे आणि फेसबुकवरती देखील अवेलेबल आहे. तर तिन्ही प्लॅटफॉर्मवरती फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.